पुढची बातमी, नीट पेपर फुटी घोटाळ्यावरून धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा मागत सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक गेल्या 2 आठवड्यांपासून उपोषण करत आहेत। त्यांची तब्येत खालावत असताना आज त्यांना अनपेक्षितरित्या मुंबईतून पाठिंबा मिळाला, तो उद्धव ठाकरेंच्या रूपाने। वांगचुक यांना पूर्ण पाठिंबा देताना ठाकरेंनी अन्य राज्यातल्या स्थानिक नेत्यांनी पुढे येण्याचंही आवाहन केलंय। बघूया हा स्पेशल रिपोर्ट। लडाखचे पर्यावरणवादी कार्यकर्ते सोनम वांगचुक गेल्या 16 दिवसांपासून उपोषण करत आहेत। नीट पेपरफुटी प्रकरणी केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घ्यावा अशी त्यांची मुख्य मागणी आहे। कॉकरोच जनता पार्टीच्या मंचावरून सुरू असलेल्या या आंदोलनाला सोमवारी महाराष्ट्रातून राजकीय पाठिंबा लागला, तो उद्धव ठाकरेंच्या रूपाने। शिवसेनेतर्फे सोनम वांगचुक आणि या मुलांच्या आंदोलनाला पूर्ण पाठिंबा जाहीर करत आहे आणि ज्या ज्या वेळेला शक्य असेल, जिथे आम्ही उतरण्याची गरज असेल तिथे महाराष्ट्रभर आम्ही तर उतरूच। आपल्या माध्यमातून मी देशातील सर्व पक्षांना सांगतोय की आपण देखील आपापल्या राज्यामध्ये, राज्यातील प्रमुख शहरामध्ये या युवकांना बळ मिळेल अशा पद्धतीने काही प्रतिकात्मक असेल, आणखीन काही असेल, हे समर्थनार्थ आंदोलन करा किंवा प्रदर्शन करा। फरक काय पडतो, जर एखाद्या व्यक्तीकडनं एखादं काम नीट होत नसेल तर त्या व्यक्तीला बदलण्याची मागणी होत असेल की जिच्यामुळे लाखो विद्यार्थ्यांचं भविष्य हे बर्बाद होत असेल तर त्या व्यक्तीला बदलायला काय हरकत आहे, ह्याच्यामध्ये कमीपणा काय? धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा घेऊन तिकडे जर काय सक्षम व्यक्तीची नेमणूक केली गेली तर ह्याच्यात कमीपणा मानण्याचं कारण काय? आज सुद्धा मी त्यांना आपल्या माध्यमातून हात जोडून विनंती करतोय की वांगचुकची आपल्यासारखी माणसं आम्हाला हवी आहेत, देशाला पाहिजे आहेत। हे सरकार असंवेदनशील आहे। आपल्यासारखे लोक राहिली काय न राहिली काय सरकारला काही फरक पडत नाही, पण आपल्या बुद्धिमत्तेचा देशाला आपल्या बुद्धिमत्तेची देशाला गरज आहे। कृपा करून उपोषण सोडा, आम्ही सगळे किंवा आपण सगळे एकत्र मिळून या देशाला सांभाळू। दरम्यान उद्धव ठाकरेंचे खासदार संजय राऊतांनी अण्णा हजारेंनाही दिल्लीत जाऊन उपोषणात सहभागी व्हावं असं आवाहन केलं। सोनम वांगचुक हा साधा माणूस नाही आहे। आज आमच्या अग्रलेखातून आम्ही अण्णांना आवाहन केलं आहे, आपण पाहिलं असेल की दिल्लीला जा। सोनम वांगचुक हा 14-15 दिवस झाले कोसळून पडलेलं आहे शरीरानं, त्याचं डोकं मांडीवर घ्या आणि तुम्ही उपोषणाची घोषणा करा। तरुणांनी रस्त्यावर यावं। सरकारला सोनम वांगचुकचा बळी हवा आहे, त्यांना लढणारे लोक नको आहेत। ज्यांना तुरुंगात टाकता येत नाही त्यांना ते अशा प्रकारे मारू इच्छित आहेत, ही या सरकारची नियत आहे। बाकी सगळ्यांनाच आवाहन करतोय आणि उद्धव ठाकरे सरांनी सगळ्यात पुढे येऊन याच्यावर प्रेस कॉन्फरन्स घेऊन आम्हाला पाठिंबा दिला, त्याबद्दल खूप खूप धन्यवाद। आणि जसं उद्धव सर म्हणले आहेत की हा कुठल्या पक्षाचा मुद्दा नाही, हा देशाच्या भविष्याचा मुद्दा आहे, हा स्टुडंट्सचा मुद्दा आहे आणि सगळ्या स्टुडंट्ससाठी, विद्यार्थ्यांसाठी, सगळ्या पक्षांना आपले जे काही पॉलिटिकल डिफरन्सेस असतील ते बाजूला ठेवून एकत्र यावं लागेल आणि स्टुडंट्ससोबत उभं राहावं लागेल। हम उम्मीद करते हैं कि मोदी जी भी सपोर्ट डिक्लेयर कर दें। वो अगर अपने शिक्षा मंत्री को बदलेंगे, धर्मेंद्र प्रधान जी को हटाएंगे, तभी तो देश के युवाओं में एक भरोसा बनेगा कि सरकार कुछ सुन भी रही है, कि सरकार को इन लाखों युवाओं की कुछ चिंता भी है। वांगचुक यांच्या आंदोलनाला प्रमुख राजकीय पक्षांचा पाठिंबा मिळू लागलेला असताना आंदोलनाच्या 16व्या दिवशी त्यांची प्रकृती आणखी खालावली आहे। त्यांचा रक्तदाब कमी झाला असून वजनही जवळपास 9 किलो घटलंय असं डॉक्टरांनी म्हटलंय। परंतु या आंदोलनाची दखल अद्यापपर्यंत केंद्र सरकारकडून कोणीही घेतलेली नाही असं वांगचुक समर्थकांचं म्हणणं आहे। मुलांना आत्महत्या करावं लागलेलं, 20पेक्षा जास्त मुलांनी आत्महत्या केल्या, तर त्या धर्मेंद्र प्रधानला काढून दुसरं कोणाला मंत्री बनवा। आम्ही काय म्हणतोय का आम्हाला मंत्री बनवा? आम्ही काय स्वतःसाठी काय मागतोय का? मंत्री जो असेल तो तुमचाच बनेल, पण धर्मेंद्र प्रधान हे अपयशी ठरलेलं आहे, तर त्यांना काढून दुसरं कोणाला मंत्री बनवा। आमची फक्त एवढीच मागणी आहे, पण तरीही सरकार एक डायलॉग करायलाही तयार नाही आहे। जेव्हा महात्मा गांधी उपोषणावर बसायचे तेव्हा जे ब्रिटिश लोक होते तेही सुद्धा त्यांच्याशी बोलायला यायचे, ही सरकार तर बोलायला सुद्धा येत नाही आहे। काय लावलं मला समजत नाही आहे। सोमवारी अभिजित दिपके आणि पोलिसांमध्ये काही काळ वाद झाला। वांगचुक यांना ऊन लागू नये म्हणून लावलेल्या ताडपत्रीला पोलिसांनी आक्षेप घेतला। ताडपत्रीमुळे एका बाजूला कॅमेऱ्यात रेकॉर्डिंग होत नसल्याचं पोलिसांचं म्हणणं होतं। अखेर वादावादीनंतर पोलिसांनी ताडपत्री कायम ठेवू दिली।
नीट परीक्षेत झालेल्या घोळामुळे देशभरातील लाखो विद्यार्थ्यांच्या भविष्याची खेळ झालाय हे वास्तव आहे. या विरोधात आवाज उठवत सुरू झालेल्या आंदोलनात सोनम वांगचुक यांच्यासारख्या सामाजिक कार्यकर्त्यानं सुरू केलेल्या उपोषणाची अपेक्षित दखल सरकार का घेत नाही असा प्रश्न सर्वसामान्यांना पडलाय. नीट परीक्षेत नापास झालेलं सरकार हे आंदोलन यशस्वीपणे हाताळण्यात पास होतं का याकडे सर्वांचं लक्ष लागलंय. मुंबईहून वेदांत नेपसह सोमेश कोलगे, एबीपी माझा, नवी दिल्ली.